नमस्कार मित्रांनो, केशव दरोडे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तर मित्रांनो, आपण सध्या स्क्रीनवरती बघत असाल की केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यातर्फे दिनांक 27/1/2026 हे जे काही सार्वजनिक नोटीस ते निर्गमित झालेलं आहे। तर यामध्ये एकंदरीत काय सांगण्यात आले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता इस कार्यालय के नोटिस क्रमांक संख्या CBSE CTT फरवरी 2026 E150092 IB दिनांक 25/11/2025 के माध्यम से यह अधिसूचित किया गया था कि CTT परीक्षा का 21वां संस्करण देश के 132 शहरों में दिनांक 8 फरवरी 2026 रविवार को आयोजित किया जाएगा। म्हणजे यापूर्वी जे काही 25/11/2025ला त्यांनी पहिलं अधिसूचित केलं होतं की जे काही CTT परीक्षेचं 21वे संस्करण आहे तर ते देशामध्ये 132 शहरांमध्ये त्याचं आयोजन 8 फेब्रुवारी 2026ला रविवारी करण्यात येणार आहे, असं एकंदरीतच हे केलं होतं। आता पुढे बघूया आपण। अब अभ्यर्थी से प्राप्त आवेदनों की अधिक संख्या को देखते हुए यह निर्णय लिया गया है कि CTT परीक्षा दिनांक 7 एवं 8 फरवरी 2026 शनिवार एवं रविवार को पूरे देश के 140 शहरों में आयोजित की जाएगी। इसके अलावा उम्मीदवारों को यह भी सूचित किया जाता है कि दोनों दिनों की परीक्षा का शेड्यूल नीचे दिया गया है। आता इथे आपण बघू शकतो की सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की 8 फेब्रुवारी 2026 रविवारीला तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे, परंतु जे काही उमेदवार होते त्यांची संख्या वाढल्यामुळे ते 7 आणि 8 फेब्रुवारी म्हणजे शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये त्यांनी परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। सुरुवातीला 132 शहरांमध्ये होतं, परंतु आता ती संख्या वाढून 140 शहरांमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, असं एकंदरीत यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि खाली त्याने जी काही तारीख आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन, त्याच्यानंतर पेपर टायमिंग आणि ड्युरेशन दिलेलं आहे। तर आपण इथे बघू शकता 7 तारखेचं बघूया आपण। 7/2/2026 पेपर 2 त्याचा टायमिंग असणार आहे 9:30 ते 12 आणि एकंदरीतच कालावधी आहे त्याचा 2.5 तास। त्याच्यानंतर आहे दिनांक 7/2/2026 पेपर 1 त्याचा टायमिंग आहे 14:30 ते 17 म्हणजे तो सुद्धा 2 तास अर्धा म्हणजे 30 मिनिट, म्हणजे तो पण 2.5 तास। म्हणजे सुरुवातीला पेपर 2 हा सकाळीच्या शिफ्टमध्ये सत्रामध्ये होईल, त्याच्यानंतर पेपर 1 हा दुपारच्या सत्रामध्ये होईल आणि त्याच्यानंतर 8 तारखेला पण तसं दिलेलं आहे। पेपर 2 हा प्रथम सत्रामध्ये सकाळच्या याच्यामध्ये होईल आणि दुपारी पेपर 1 हा दुपारच्या सत्रामध्ये होईल। म्हणजे असं एकंदरीतच यापूर्वी जर आपण बघितलं तर परीक्षा ही एका दिवशी आयोजित केली जात होती, परंतु यावेळेस आपण जर बघितलं की बऱ्याचशा शिक्षकांना सुद्धा आपण TET जी ही अनिवार्यता केल्यामुळे त्या संख्या उमेदवारांची वाढल्या असल्याकारणानं त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर खाली आपण बघूया। आज सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि वे अपने प्रवेश पत्र एडमिट कार्ड में उल्लिखित परीक्षा की तारीख और कार्यक्रम देख ले और उसी के अनुसार परीक्षा में सम्मिलित हो। अभ्यर्थी को यह भी सलाह दी जाती है कि वे परीक्षा शुरू होने से काफ़ी पहले आवंटित परीक्षा केंद्र पर पहुंच जाए, क्योंकि परीक्षा शुरू होने के बाद किसी भी अभ्यर्थी को परीक्षा केंद्र में प्रवेश नहीं दिया जाएगा। अभ्यर्थी से किसी भी परिस्थिति में परीक्षा शहर या केंद्र और परीक्षा की तारीख बदलने की कोई भी निवेदन स्वीकार नहीं की जाएगी। तर इथे एक
सांगण्यात आलेलं आहे की जे काही आपलं उमेदवारांना सांगण्यात आलेलं आहे आपलं प्रवेशपत्र आहे, त्या प्रवेशपत्रावरती जी काही तारीख आहे ती तारीख आपण बरोबर बघून घ्या आणि त्यानुसार परीक्षा कुठल्या दिवशी आहे आपली, 7ला आहे की 8ला आहे, हे सर्व लक्षात घेऊन आपण त्या परीक्षा केंद्रावरती आपल्या विहित वेळेमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर विहित वेळेमध्ये पोहोचलो नाही तर आपला त्या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही शहर किंवा केंद्र त्याची तारीख बदलण्याची कुठल्याही प्रकारे स्वीकार केला जाणार नाही, असं एकंदरीत सांगण्यात आलं आहे मित्रांनो. तरी मित्रांनो, हे आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अशी महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. इथेच थांबतो मित्रांनो. धन्यवाद.